आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मीरा, जरा बोलायचं होतं ग। बोला ना। इकडे थँक्यू म्हणायचं होतं ग। जेव्हापासून तू या घरात आलीस त्या दिवशीपासून माझी वेदा परत पहिल्यासारखी वागायला लागली। थँक्यू सो मच। काही पण काय ताई, अहो माझ्यापेक्षा ना तुमच्यासोबतच जास्त रमते ती। नाही हो, खरं आहे, पण तू आल्यापासून ना माझी चिंताच मिटली आहे। म्हणजे कधी कधी मला टेन्शन येतं की तू नसशील तर वेदाला कसं सांभाळायचं। अहो माया ताई, कसं आहे ना, तुम्ही आजूबाजूला असलात ना तरी सुद्धा वेदाला छान वाटतं। तुमचं किती प्रेम आहे वेदावर। नाही ते आहेच। मीरा, मीरा नाहीये। वाह, हे झालं सोन्याहून पिवळं। चला नर्मदा, तू मीराच्या खोलीत काय करतेस? मी काय विचारते तुला, तुझं मीराच्या खोलीत काय काम आहे? मीराला बघायला आले होते, ती आहे का इथे? का? कारण वेदाची काळजी वाटली ना मला। वेदाला तिने झोपवलंय की नाही हे विचारायला आले होते। नाही, तुझं वेदावरती खूप प्रेम आहे याची कल्पना आहे मला, पण वेदा झोपली का नाही हे बघण्यासाठी तू वेदाच्या खोलीत जायला पाहिजेस ना। इथे काय करतेस? झोपमोड झाली असते ना वेदाची, म्हणून इथे आले। तर मीराची पण झोपमोड आणि त्या दोघींमुळे माझी पण झोपमोड। काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? खर तर माझं चुकलंय। मला खरं तर वेदाच्या खोलीत जायला हवं होतं। चुकून इकडे आले मी। चुकलंच ना जरा। असू दे, बघते मीरा कुठे आहे। आले हा।